2 करोड़ से ज्यादा हमारे बहनों के खाते में 3 हफ्ते चले जा रहे हैं, 4,500 रुपए। और ये योजना विपक्ष कहते हैं कि हम बंद करेंगे, लेकिन कोई भी माई का लाल हमारे बहनों की ये लाडली बहन योजना कभी बंद नहीं कर सकती है, क्योंकि ये हमारे गौर गरीब बहनों के लिए है। हमारे मोदी जी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार कर रहे हैं और इसलिए डबल इंजन की सरकार सभी वर्ग को न्याय देने का काम कर रहा है। किसान हो, माता बहनें हो, मेरे भाई लाडले भाई हो, ज्येष्ठ हो, बुजुर्ग हो, सभी लोगों को न्याय देने का काम कर रहे हैं। शेतकरी, कष्टकरी, गरीब महिला, युवक या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय। त्यामुळेच आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। मोदीजी महाराष्ट्रात जेव्हा येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत किंवा नुसतं भाषण देऊन जात नाहीत, ते महाराष्ट्राला भरभरून देतात। ते आमच्याकडून कामही करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देतात। हा त्यांचा मोठेपणा आहे। परंतु त्यानंतरही विरोधक टीका करतच राहतात। लेकिन मैं कहता हूं, जलने वाले जलेंगे, बढ़ने वाले आगे ही बढ़ेंगे। मोदी जी के नेतृत्व में हम पूरे विश्व पर राज करेंगे। आणि म्हणून केवळ मुंबई नाही, पुणे नाही, सगळी शहरं जी आहेत ही विकसित झाली पाहिजे, शक्तिशाली झाली पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे। आणि म्हणून त्यासाठी प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि इच्छाशक्ती लागते। ती आम्हाला आदरणीय मोदीजींकडून मिळते आणि अशीच ऊर्जा आणि सामर्थ्य संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे देखील मिळणार आहे। आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की आता एक मोठं काम उभं राहिलेलं आहे। संजय राठोड यांनी सातत्याने प्रयत्न केला। देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली, पण मधल्या सरकारमध्ये संजय काही पैसे मिळाले नाही। पण आपलं सरकार आल्यानंतर 700 कोटी रुपये या आपल्या प्रकल्पाला आपण दिले, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय। आणि म्हणून मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आणखी एक मोठं काम केलं। महाराष्ट्राला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। खरं म्हणजे हे देखील मोठा इतिहास आहे। गेल्या अनेक वर्ष अनेक लोकांना संधी असताना देखील या मराठी भाषेला मान सन्मान गौरव करण्याचा योग त्यांना मिळाला नाही, पण त्यालाही योगायोग लागतो। आणि म्हणून नवीन नवीन मोठी मोठी कामं, नवीन नवीन निर्णय मोदीजींच्या काळात होतात। भूमिपूजन ज्याचं होतं त्याचं लोकार्पण पण मोदीजींच्या काळात होतं। हा इतिहास आहे, त्याला योगायोग लागतात। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। मनापासून मोदीजींना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय सेवालाल।